मित्रांनो नमस्कार. 2025मध्ये तुमची साडेसाती दूर होणार आहे. सुख समृद्धीचे योग, करिअर उत्तम, गुंतवणूक मोठा फायदा देणार आहे. कसे असेल मकर संक्रांतीच्या दरम्यान मकर राशीची सुरुवात. ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2025 राशीच्या जातकांसाठी हे वर्ष आनंद, उत्साह आणि नवीन संधी घेऊन येणारे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडेसाती दूर होणार आहे. पण पहिले 3 महिने थोड्या समस्या येतील. गुरी आणि राहूचे संक्रमण तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. चला तर करिअर, धनसंपत्ती, आरोग्य, लव्ह लाईफ, कुटुंब याबाबतील मकर राशीच्या लोकांसाठी 2025चे वार्षिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. मकर राशींच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष आनंद आणि उत्साह घेऊन येणारे आहे. यंदा मकर राशीला लागलेली साडेसाती दूर होणार आहे. नवी उमेद, नव्या योजना, सगळं काही तुमच्या मनासारखं असणार आहे. घरामध्ये आनंद असणार आहे. यावर्षी शनिदेव 30 मार्चपासून मकर राशीच्या 3ऱ्या स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे साडेसातीच्या प्रभावातून मुक्ती मिळणार आहे. 3ऱ्या स्थानातील शनीच्या संक्रमणामुळे शुभ लाभासह प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. शनिदेवाच्या कृपेने थांबलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत आणि पूर्ण होणार आहेत. गुरुच्या संक्रमणामुळे मे महिन्यापर्यंत तुमच्या राशीच्या 5व्या स्थानात शुभ परिणाम दिसून येतील. एप्रिल ते मे महिना मकर राशींच्या लोकांसाठी विशेषतः लाभदायक असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला मोठा नफा होणार आहे. 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या काळात गुरु 7व्या स्थानात संक्रमण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोठं यश आणि सफलता प्राप्त होणार आहे. घरात मंगल कार्य होणार आहेत. राहूचे संक्रमण यंदा 3ऱ्या स्थानात होणार आहे. त्यामुळे राहू सामान्य असणार आहे. तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. 2025 वर्षाच्या मध्यात म्हणजेच 14 मे ते 18 ऑक्टोबर दरम्यान गुरु मकर राशीच्या 7व्या स्थानात असणार आहे. काही शुभ कार्यामुळे खर्चात वाढ होणार आहे, पण त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. यातून तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. व्यावसायिक किंवा घर खरेदी किंवा बांधणीसाठी कर्ज घेऊ शकता. या कालावधीत तब्येतीकडे विशेष लक्ष ठेवावे लागेल. चला तर ग्रहाची स्थिती आणि याच ग्रहाचं संक्रमण यानुसार 2025 वर्ष मकर राशीच्या जातकांसाठी कसे जाणार आहे, त्यांना या वर्षामध्ये काय काय पाहायला मिळणार आहे, काय काय घडणार आहे, तसेच शुभ लाभासाठी कोणते उपाय करायला येतील, कोणते उपाय करायला हवेत हे सुद्धा जाणून घेऊया. मकर राशी 2025 आरोग्य. मकर राशीच्या जातकांना वर्ष 2025मध्ये आरोग्य ठीक असणार आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या आता तुम्हाला कमी होतील आणि तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळू शकतो. एप्रिलपासून तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. तसंच मनात सकारात्मक विचार येतील. मन प्रसन्न राहील. प्रत्येक ठिकाणी तुमचं मन लागणार आहे. प्रत्येक कामात उत्साह वाढेल. यावर्षी आहाराशी संबंधित नियमितपणे पालन करणे आवश्यक आहे. कारण गुरु 7व्या स्थानात असल्यामुळे लिव्हर, पचनसंस्था काही समस्या देऊ शकतात. याकरिता आहारावर नियंत्रण ठेवणे, योग्य आहार घेणे, व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा आहार सकस आणि कमी तिखट असला पाहिजे, कमी तेलकट असला पाहिजे, ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. मकर राशी 2025 करिअर. मकर राशीच्या जातकांसाठी 2025 हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम असणार आहे. तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. काही कारणाने गतवर्षी नोकरी सुटली होती, त्यांना नोकरी मिळू शकते. योग्य ते काम मिळू शकते. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होतील. अनेक संधी मिळून जातील. प्रमोशनचा मोठा योग आहे. शालेय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मकर राशींचे लोक अव्वल ठरतील. शिक्षण क्षेत्रातही यश मोठ्या प्रमाणात मिळवाल.
तुमची ऑफिस किंवा व्यवसाय स्थळी कौतुक मोठ्या प्रमाणात होणार असून पुरस्कार देखील मिळू शकतो. व्यवसायात तुम्हाला समस्या येण्याऐवजी समस्या सोडण्याची संधी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. या वर्षामध्ये तुम्हाला कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकाल. नवीन व्यवसाय करायचा असेल तर वेळ उत्तम आहे. अगदी बेझिझक तुम्ही व्यवसाय करू शकता. जमिनीच्या आणि प्रॉपर्टीच्या संबंधातील समस्या आता मार्गी लागतील. मकर राशी 2025चं भविष्य आता आपण सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मकर राशींच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत 2025 हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. गुंतवणूक मोठा फायदा देणार आहे. एप्रिल ते मे दरम्यान विशेष आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुम्ही घर घेण्यासाठी किंवा स्वतःहून घर बांधण्यासाठी जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्हाला कमीत कमी व्याजदराने किंवा मुबलक व्याजदराने हे व्याज किंवा हे सौदा होणार आहे. वाहन आणि भौतिक सुख साधने मिळतील. वारसा हक्काने संपत्ती मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे. व्यवसायात चांगली कमाई तसेच परदेशात व्यवसाय असेल तर उत्तम लाभ आहेत. मकर राशी 2025 प्रेम आणि कुटुंबातील संबंध कसे असणार आहेत? तर मकर राशीसाठी यावर्षी मकर राशींच्या जातकांसाठी प्रेम आणि कौटुंबिक जीवनात वर्ष 2025 मकर राशीसाठी आनंदात व्यतीत होणारे वर्ष ठरवले जात आहे. पहिल्या 3 महिन्यात थोडासा गोंधळ होणार असेल, पण एप्रिलपासून समस्या सर्व काही मार्गी लागतील. तुमच्या सर्व काही अडचणी सुटून जातील. वैवाहिक जीवन उत्तम असेल. जे लोक विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे योग्य योग जुळून येत आहेत. तुम्हाला योग्य जोडीदार मिळणार आहे. घरात मंगल कार्याचे आयोजन होणार आहे. या कारणास्तव घरातील वातावरण आनंदी असणार आहे. पण तुम्हाला थोडासा खर्चही करावा लागू शकतो. या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि खर्च व्यवस्थित करणे अत्यंत गरजेचे आहे. 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर दरम्यान कुटुंबात शुभ कार्य मोठ्या प्रमाणात होणार आहेत. मकर राशींच्या लोकांना यावर्षी मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. या कारणास्तव मुलावर तुम्ही अत्यंत प्रसन्न असणार आहेत. संपत्तीचा वाद सुरू असेल तर वादावर तोडगा निघणार आहे. तुमची संकट दूर होणार आहेत. दरम्यान मोठ्या भावाशी चांगले संबंध ठेवा. तुम्हाला लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. अन्यथा वाद विकोपाला जाऊ शकतात. लव्ह लाईफ उत्तम असून नाते वृद्धी गतीत येणार आहे. या नात्यातून तुमची चांगली वृद्धी गतीस येणार आहे. मकर राशी 2025साठी काही उपाय सांगणार आहोत. ते पुढील प्रमाणे आहेत. मकर राशीसाठी 2025मध्ये प्रत्येक बाबतीत अनुकूल आणि शुभ परिणाम दिसून येणार आहेत. मात्र वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात शनीची 7.5 आणि या वर्षातील मध्यांतर आणि उत्तरार्ध गुरु 6व्या स्थानावर असल्यामुळे काही समस्या येऊ शकतात. या समस्येचा आपणास अगदी खंबीरपणे आणि सडेतोड सामना करायचा आहे. त्या समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी शनी आणि गुरु संबंधात काही उपाय करावे लागतील. ते पुढील प्रमाणे आहेत. ते उपाय आपणास अगदी व्यवस्थित पार पाडायचे आहेत. मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मकर संक्रांतीचा आणि मकर राशींचा काय संबंध आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. दरवर्षी 14 जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करत असतो. आपल्याकडे 3 दिवस हा सण साजरा करत असतात. 13 तारखेला भोगी आहे, 14 तारखेला संक्रांत आहे आणि 15 तारखेला विक्रांत असे याला म्हटले जाते. हा 3 दिवस चालणारा सण यावर्षी 13 तारखेपासून चालू होऊन 15 तारखेपर्यंत चालू असणार आहे. संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा
पुढे जाणे म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात सर्व गोष्टी मागे टाकून, निगेटिव्ह गोष्टींना मागे टाकून पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घेऊन पुढे चालणे म्हणजेच संक्रांत होत असतो. त्याचा अर्थ असा घेतला जातो. मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे? मकर संक्रांत कथा. मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवी संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळेच ही संक्रांती साजरी केली जाते. संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले. त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले आहे. तर दुसरीकडे अशी पण एक कथा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्यांचे मस्तक मंदार पर्वतावर पुसले होते म्हणून त्याला संक्रांत सुद्धा असे म्हटले जातात. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता गोष्टी दूर झाल्या होत्या. त्यामुळे सर्व काही पर्वतावर आनंद पसरला होता. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत असतो आणि एकमेकांना मिठी मारून नवीन वर्षाची सुरुवात गोडधोडप्रमाणे करत असतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य दिवस ठरवला जात असतो. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करत असतात म्हणूनच मकर राशी हे नाव पडले आहे. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जात असतात असे सुद्धा म्हटले जात असते. मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कथेला परत एकदा सुरुवात करूया. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जात असतात असे सुद्धा म्हटले जाते. पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्त्व काय आहे? पवित्र नदीमध्ये मकर संक्रांतीला स्नान करत असतात. त्यामधल्या नद्यासुद्धा जाणून घेऊया. मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान केल्यास विशेष महत्त्व दिले जाते आणि पुरातन काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. सर्व तीर्थामध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने हे पुण्य प्राप्त होत असते. मित्रांनो, अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होत असते असे मानले जाते. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगर पुत्रांना वाचताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती. त्यामुळेच याची एक कथासुद्धा सांगितली जाते. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केले आणि विश्वजयत राजाने आपला घोडा सोडला होता. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले होते. सगर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले होते आणि त्यांना अपशब्द बोलले होते. कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सगरांचा नातू राजकुमार अशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला होता आणि त्यांनी मुनींची माफी मागून आपल्या काकाच्या उद्धारांचा मार्ग मोकळा केला होता. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले की गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल. मित्रांनो, कथेचा पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.